श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. कंदील आणि गॅसबत्ती. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणारी आणि गॅसबत्तीच्या उजेडात जत्रा फिरणारी कोकणातील आमची बहुधा ही अखेरची पिढी असेल. म्हणूनच हे दोन्ही प्रकाशदायी शब्द हितगुजासाठी घेतले. कंदील हा शब्द मराठी भाषेत आला तो किंदील या अरबी शब्दापासून. आमच्या मालवणी बोलीत कंदिलाला लाटान आणि फाणास हे दोन सुंदर शब्द आहेत. पण अलीकडे कंदिलाप्रमाणेच मालवणी बोलीतून हे शब्द देखील अडगळीत गेलेले दिसतात. लँटर्न या इंग्रजी शब्दापासून तयार झाला लाटान आणि फानूस या फारसी शब्दावरून मालवणीत आला फाणास. फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. देव तारी त्याला कोण मारी या अर्थाचा हा शेर आपण अनेक वेळा हिंदी चित्रपटात ऐकला असेल. तोच हा फानूस. आकाश कंदील हे कंदिलाचे जरा आधुनिक रूप आहे, पण दोघांच्या रूपात फारच फरक आहे. कंदिलानंतरचे प्रगत पाऊल गॅसबत्ती. हा शब्द गॅस या लॅटिन आणि बत्ती या अरबी शब्दांपासून तयार झालेला आहे. दोघांचे मेतकूट एवढे छान जमले आहे की मला तरी अजूनही गॅसबत्तीला मराठी प्रतिशब्द सापडलेला नाही. इंग्रजीत पेट्रोमॅक्स हा दुसरा शब्द आहे. अलीकडे गॅसबत्तीचा वापर फारसा दिसून येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे दरवर्षी माघ शुद्ध अष्टमीला मानसेश्वराची जत्रा साजरी होते. या जत्रेला गॅसबत्तींची जत्रा असेही म्हणतात. तेथे देवाला नवस म्हणून पेट्रोमॅक्स बत्त्या लावण्याची प्रथा आहे. शेकडो पेट्रोमॅक्सच्या प्रकाशझोतात तेथे दशावतारी नाटके होतात. या गावी देवाला नवस फेडण्यासाठी भाड्याने गॅसबत्त्या पुरवल्या जातात. या पुष्पाचा समारोप करताना मला कविवर्य वि. म. कुलकर्णी यांची शालेय जीवनात तोंडपाठ असलेली ज्योत कविता आठवते. दिवटीपासून विजेच्या दिव्यापर्यंत सर्व प्रकाशदायी साधनांवर एक एक चरण वि. म. कुलकर्णी यांनी साकार केला आहे. त्यातील एका चरणाला हे पुष्प समर्पित. काचेचा मग महाल तो, कुणी बांधूनी मज देतो, कंदील त्याला जन म्हणती, मीच तयातील परिज्योती, मीच तयातील परिज्योती. दिवटीपासून मशालीपर्यंत, पणतीपासून समईपर्यंत आणि कंदिलापासून गॅसबत्तीपर्यंत सर्व प्रकाशमान साधनांना दीपज्योती नमोस्तुते. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.